हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज सायन्सचा जो चॅप्टर 10 आहे डिझास्टर मॅनेजमेंट, मराठीमध्ये त्याला आपत्ती व्यवस्थापन असं म्हणतात, त्या धड्याचा आपण आज एक्सरसाइज पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता सुरुवात करूया. द क्वेश्चन नंबर 1 इज फाइंड द ऑड मॅन आउट, म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा. आता त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, आपल्याला दिलेले आहेत शब्द फेमिन म्हणजे दुष्काळ, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, क्लाउड बस्ट म्हणजे ढगफुटी, रेल्वे ॲक्सिडेंट म्हणजे रेल्वेचा अपघात. तर त्याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे, ऑड वर्ड कोणता आहे, तर याच्यामध्ये वेगळा शब्द आहे रेल्वे ॲक्सिडेंट. आता रेल्वे ॲक्सिडेंट का वेगळा आहे मित्रांनो, आपण जर पाहिलं तर फेमिन, अर्थक्वेक, क्लाउड बस्ट हे नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, नैसर्गिक संकट आहेत, आणि रेल्वे ॲक्सिडेंट हे मानवनिर्मित संकट आहे किंवा माणसामुळे निर्माण झालेलं संकट आहे. पुढे पाहूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आहे ड्रॉट, हेवी रेन्स, स्टॉर्म, सुनामी. दुष्काळ, अतिशय जोरात मुसळधार पाऊस, वादळ आणि सुनामी. तर याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे, तर वेगळा शब्द आहे ड्रॉट म्हणजे दुष्काळ. आणि दुष्काळ म्हणजे ड्रॉट म्हणजे असा दुष्काळ की याच्यामध्ये कोरडा दुष्काळ की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी मिळत नाही. आणि हे जे आहेत हेवी रेन, स्टॉर्म, सुनामी हे सगळे पाण्याशी रिलेटेड आहेत. वादळ असेल पावसाच्या काळातलं, सुनामी असेल, हेवी रेन्स असेल, हे पावसाशी संबंधित आहे. आणि दुष्काळ हा पाऊस न पडल्यामुळे होतो, तर हे सगळे पाण्याशी संबंधित शब्द आहेत. आणि दुष्काळ हा याच्यात पाणी येत नाही, दुष्काळामध्ये कोरडा दुष्काळ असतो. पुढे पाहूया आपण. लावा, हॉट मड, या ठिकाणी MUD पाहिजे. मड म्हणजे चिखल, ॲश म्हणजे राख आणि लोकस्ट म्हणजे टोळधाड. तर मित्रांनो, याच्यामध्ये लोकस्ट हा शब्द वेगळा आहे, कारण की लावा, हॉट मड आणि ॲश हे सगळे शब्द व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकाशी संबंधित आहेत. पुढे पाहूया. क्वेश्चन नंबर 4, वॉशिंग अवे ऑफ क्रॉप्स, अटॅक ऑफ पेस्ट ऑन क्रॉप्स, व्होल्कॅनो, सायनिंग ऑफ क्रॉप्स. मित्रांनो, याच्यामध्ये वेगळा वर्ड आहे व्हॉल्कॅनो. का व्हॉल्कॅनो वेगळा आहे, बाकीचे जे आहेत ते शेतीशी संबंधित आहे. ऑल अदर्स आर रिलेटेड विथ फार्म. बाकीचे जे आहेत ते शेतीशी संबंधित आहेत. पुढे पाहूया. व्हॉट आर द रिमेडियल मेजर्स फॉर द फॉलोइंग कॅलॅमिटीज. याच्यावर आपल्याला काही कॅलॅमिटीज म्हणजे आपत्ती दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर रिमेडियल मेजर्स कोणते आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. आता फेमिन म्हणजे दुष्काळ. दुष्काळामध्ये त्याच्यावर उपाय काय करू शकतो आपण, उपाययोजना. वॉटर शुड बी यूज स्पॅरिंगली. पाण्याचा वापर काटकसरीने करायला हवा. रियूज ऑफ वॉटर, पाण्याचा पुनर्वापर करायला हवा. म्हणजे आपल्या जे सांडपाणी वगैरे आहे घरातलं ते बागेला वापरू शकतो आपण, असं त्याचा रियूज करायला हवा. त्यानंतर 3 आहे, थर्ड वन आहे यूजिंग मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन सच ॲज ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकलर इरिगेशन. ज्या पाण्याच्या जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत त्यांचा वापर आपण करायला हवा. अशा पद्धती कोणत्या आहेत, ड्रीप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे तुषार सिंचन. याच्यामध्ये पाणी वाया जात नाही. त्यानंतर प्रिव्हेंटिंग कटिंग ऑफ ट्रीज, झाडे तोडण्यास प्रतिबंध करायला हवा दुष्काळ रोखायचा असेल तर. का रोखायला हवा, ट्री प्लांटेशन प्रोग्राम शुड बी ऑर्गनाइज, ट्रीज होल्ड द वॉटर. वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करायला हवे, कारण की जितकी जास्त झाडे असतील तितकी जमिनीची धूप कमी होते आणि जी झाडांची मुळं आहेत ते पाणी धरून ठेवतात आणि जमिनीत पाणी मुरण्यास मदत करत असतात. त्यानंतर आहे प्रॉपर वॉटर मॅनेजमेंट शुड बी डन, पाण्याचं योग्य व्यवस्थापन करायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन. लाईटनिंग स्ट्राईक, वीज कोसळली तर त्याच्यावर काय उपाययोजना करायला हवी, किंवा वीज कोसळण्याच्या काळात त्याच्यावर उपाययोजना काय आहे पहा. 1 शुड नॉट लिव्ह द हाऊस आफ्टर द लाईटनिंग स्ट्राईक, विजा चमकू लागल्यानंतर
घर सोडायचं नाही. वन शुड नॉट टेक शेल्टर अंडर अ ट्री. झाडाखाली उभं राहायचं नाही किंवा झाडाखाली निवारा शोधायचा नाही विजा चमकत असताना. वन शुड नॉट स्टँड नियर ॲन इलेक्ट्रिक पोल. विजेच्या खांबाजवळ उभं राहायचं नाही. वन शुड नॉट गेट इन टू द वॉटर फॉर स्विमिंग. विजा चमकत असताना पोहण्यासाठी पाण्यात उतरायचं नाही. इन्स्टॉल लाईटनिंग कंडक्टर ऑन द टॉप ऑफ द बिल्डिंग ऑर अवर हाऊस. म्हणजे जो लाईटनिंग कंडक्टर आहे, तडित वाहक जो आहे, तो आपल्या बिल्डिंगला किंवा घराला बसवायचा आहे, जेणेकरून घरावर वीज पडून नुकसान होण्याचा धोका टळतो. नेक्स्ट, क्लाउड बस्ट. ढगफुटीच्या काळात कोणती उपाययोजना करता येईल? वन शुड नॉट टेक अ शेल्टर ॲट द फूट हिल. म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी निवारा शोधायचा नाही ढगफुटी झाल्यानंतर. किंवा नियर रिव्हर बँक्स. नदीच्या काठावर थांबायचं नाही, कारण की त्या काळात जास्त पाऊस पडत असतो, प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडतो आणि नदीला पूर येण्याची शक्यता असते. ऑर नियर सी कोस्ट. समुद्र किनाऱ्यावर सुद्धा थांबायचं नाही. वी शूड मूव टू सेफ प्लेसेस अँड ऑल्सो हेल्प अदर्स टू गो टू सेफर प्लेसेस. त्या काळात आपण सुरक्षित ठिकाणी जायचं आहे आणि इतरांना सुद्धा सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करायची आहे. पुढे पाहूया. ट्रू ऑर फॉल्स गिव्ह रिझन्स फॉर युअर ॲन्सर. म्हणजे चूक की बरोबर ते आपल्याला लिहायचं आहे, शोधायचं आहे. आणि जरी ट्रू असेल तरी त्याचं रिझन लिहायचं आहे आणि जरी फॉल्स असेल तरी सुद्धा त्याचं रिझन लिहायचं आहे. बरोबर का किंवा चूक का. आता पाहूया. इन्फॉर्मेशन अबाउट फोर्थ कमिंग स्टॉर्म इज टू बी केप्ट सिक्रेट. जर वादळ येणार असेल तर त्याची माहिती गुपितच ठेवावी, कुणालाच सांगू नये. मित्रांनो, हे पूर्णपणे फॉल्स म्हणजे चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे? द इन्फॉर्मेशन अबाउट फोर्थ कमिंग स्टॉर्म शुड बी गिवन टू ऑल द पीपल हू मे गेट अफेक्टेड. ज्यांना याचा धोका आहे किंवा वादळाचा धोका ज्या लोकांना होऊ शकतो त्या लोकांपर्यंत ही माहिती पोचवली पाहिजे. का? दीज कॅन सेव्ह देअर लाईव्ज. आणि तुम्ही जर ही माहिती पोचवली नाही तर त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो. म्हणून जर वादळ येणार असेल तर त्याची माहिती सिक्रेट ठेवू नये. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 2. यू शुड नॉट स्विम वेन देअर इज लाइटनिंग इन द स्काय. आकाशात वीज चमकत असताना पोहू नये किंवा पाण्यात पोहण्यासाठी उतरू नये. तर हे बरोबर आहे. विजा चमकत असताना कधीच पोहण्यासाठी उतरायचं नाही. का उतरायचं नाही? इलेक्ट्रिक करंट्स एंटर द वॉटर इझिली अँड अ पर्सन हू इज स्विमिंग कॅन एंडेंजर हिज लाईफ आफ्टर गेटिंग इलेक्ट्रिक्युटेड इन द वॉटर. पाण्यामध्ये जो विजेचा प्रवाह आहे तो चटकन प्रवेश करतो आणि असं झाल्याने की जी व्यक्ती पोहत आहे त्याच्या जीवाला धोका पोचू शकतो. म्हणून विजा चमकत असताना पाण्यात उतरणे चुकीचे आहे. नेक्स्ट, इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ व्होल्कॅनो. ज्वालामुखीचा उद्रेक रोखणं शक्य आहे किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होऊ नये म्हणून त्याला प्रतिबंध करणं शक्य आहे. तर मित्रांनो, हे फॉल्स आहे, चुकीचं आहे. का चुकीचं आहे? व्हॉल्कॅनिक इरप्शन्स आर अ नॅचरल डिझास्टर अँड नो वन कॅन स्टॉप नेचर. ज्वालामुखीचा उद्रेक होणं हे नैसर्गिक आपत्ती आहे आणि निसर्गाला कोणीही रोखू शकत नाही. देअर इज करंटली नो टेक्नॉलॉजी अवेलेबल टू प्रिव्हेंट व्हॉल्कॅनिक इरप्शन्स. सध्या तरी ज्वालामुखीचा उद्रेक रोखण्यासाठी कोणतीही टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही आहे. पुढे, हेवी रेन्स रिझल्ट इन फेमिन. अति पावसामुळे सुद्धा दुष्काळ पडतो. तर मित्रांनो, हे बरोबर आहे. अति पावसामुळे सुद्धा दुष्काळ पडतो. दुष्काळ म्हणजे खाण्यापिण्यासाठी किंवा मूलभूत गरजा न भागवता येणे. तर जास्त पावसामुळे दुष्काळ कसा पडतो ते पाहूया. हे खरं का आहे, ट्रू का आहे? एक्सेसिव्ह रेनफॉल डॅमेजेस क्रॉप्स. अति पावसामुळे पिकांचं नुकसान होतं. डॅमेजेस ॲग्रिकल्चर. शेतीचं नुकसान होतं. सो एक्सेसिव्ह रेनफॉल इज कन्सिडर्ड अ वेट फेमिन. म्हणून अति पाऊस पडतो किंवा मुसळधार पाऊस पडतो त्या काळात वेट फेमिन म्हणजे ओला दुष्काळ पडतो असं म्हटलं जातं. कारण की त्या काळातसुद्धा लोकांचं खूप नुकसान झालेलं असतं.
पुढे पाहूया, राईट ॲन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. व्हॉट इज सुनामी? व्हॉट गिव्ज राईज टू अ सुनामी? सुनामी म्हणजे काय आणि सुनामी कशामुळे येते? आता त्याचा आन्सर आहे, सुनामी म्हणजे काय ते पाहूया. पहिल्यांदा, अ व्हेरी लार्ज वेव्ह इन द सी विच डिस्ट्रॉयज थिंग्स वेन इट रीच द लँड. समुद्रामध्ये तयार होणारी खूप मोठी प्रचंड अशी लाट की जी जमिनीवर आल्यानंतर, किनाऱ्यावर आल्यानंतर खूप नुकसान करत असते, तिला सुनामी म्हणतात. These waves are formed due to volcanic eruption on the ocean floor or due to earthquake at the bottom of the sea. समुद्राच्या तळाशी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने किंवा समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्याने अशा मोठ्या प्रचंड लाटा तयार होत असतात. The energy released because of the earthquake push the water upwards. This results in the formation of waves. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर किंवा भूकंप झाल्यानंतर ते पाणी वरती पृष्ठभागाकडे ढकललं जातं, वरच्या बाजूने ढकललं जातं, म्हणून अशा लाटा निर्माण होत असतात. These waves are not very high near the source. ह्या ज्या लाटा आहेत त्याच्या उगमाजवळ किंवा ज्या ठिकाणी अर्थक्वेक भूकंप झाला आहे त्या ठिकाणी त्या फारशा मोठ्या नसतात. बट दे स्प्रेड रॅपिडली टू लॉंग डिस्टन्सेस. पण ते खूप कमी काळामध्ये जास्त अंतर कापत असतात. अशा पद्धतीने ह्या धोकादायक लाटा आहेत त्या सुनामी आहेत. पुढे आहे, व्हॉट इज अ क्लाउड बस्ट? म्हणजे ढगफुटी म्हणजे काय? ढगफुटी म्हणजे काय मित्रांनो पाहूया. समटाइम्स द वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम रेन क्लाउड्स डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन. बऱ्याच वेळा ढगातून येणारं जे पाणी आहे पावसाचं ते पावसाच्या रूपात जमिनीवर पडत नाही. इन्स्टेड ड्यू टू व्हेरी हाय टेम्परेचर नियर द लँड इट वेपरायझेस अँड गोज बॅक इन टू द सेम क्लाउड्स. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर जास्त तापमान असेल तर त्याची पुन्हा वाफ होऊन ते पुन्हा त्या ढगामध्ये पुन्हा ते पाणी परत जात असतं. ॲज अ रिझल्ट द अमाऊंट ऑफ वेपर इन दोज क्लाउड्स बिकम्स व्हेरी हाय. आणि मग अशा ढगामध्ये अमाऊंट ऑफ वेपर म्हणजे बाष्पाचं प्रमाण खूप वाढतं. ड्यू टू रॅपिड कंडेन्सेशन आणि सततच्या संघननामुळे इट रेन्स सडनली ओव्हर अ स्पेसिफिक अँड स्मॉल रिजन. आणि अशा सततच्या संघननामुळे अचानक एका विशिष्ट आणि छोट्या प्रदेशावर मुसळधार पाऊस पडायला सुरुवात होते आणि हा पाऊस 100 मिलीमीटर पर आवर किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेगाने पडत असतो. अँड दिस इज नोन ॲज क्लाउड बस्ट. आणि यालाच ढगफुटी असं म्हणतात. पुढे आहे, एक्सप्लेन द इफेक्ट्स ऑफ व्हॉल्कॅनो. ज्वालामुखीचे परिणाम. फॉलोविंग आर द इफेक्ट्स ऑफ व्हॉल्कॅनो. खालीलप्रमाणे ज्वालामुखीचे परिणाम आहेत. The chemical substances such as lava, vapor, hot mud, sulfur, etc. get collected on the surface of the earth and there by mountains and hills are created. काही रासायनिक पदार्थ ज्वालामुखीच्या उद्रेकातून जमिनीतून बाहेर येत असतात. त्याच्यामध्ये लावा असतं, वेपर बाष्प असतं, हॉट मड उष्ण चिखल असतो, सल्फर म्हणजे गंधक असतं आणि हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर साचतात आणि काही ठिकाणी इतक्या प्रमाणात जास्त साचतात की त्या ठिकाणी व्हॉल्कॅनिक माउंटन म्हणजे ज्वालामुखीचे पर्वत किंवा त्याच्या टेकड्यासुद्धा तयार झालेल्या असतात. हा त्याचा परिणाम आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, द ॲटमॉस्फिअर गेट्स पोल्युटेड ड्यू टू ॲश अँड गॅसेस इजेक्टेड बाय व्हॉल्कॅनो. त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारी ॲश म्हणजे राख आणि गॅसेस जे असतात त्याच्यातून बाहेर पडणारे वायू, त्याच्यामुळे वातावरण प्रदूषित होत असतं. ऑफन इट रेन्स ॲज अ रिझल्ट ऑफ व्हॉल्कॅनिक इरप्शन्स. बऱ्याच वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर पाऊस पडत असतो, त्याचा परिणाम म्हणून पाऊस पडतो. टेम्परेचर रायजेस ड्यू टू हॉट गॅसेस. हवेमध्ये उष्ण वायूंचा समावेश झाल्याने तापमान वाढत असतं त्या ठिकाणी. फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट बरीड अंडर द हॉट मड. त्या उष्ण चिखलाखाली जंगले आणि वस्त्यासुद्धा गाडल्या जातात.
क्वेश्चन डी, व्हॉट आर द मेजर्स टू प्रिव्हेंट लॉस ऑफ लाईफ ड्यू टू लाईटनिंग? वीज पडल्यामुळे होणारा धोक्यापासून वाचण्यासाठी कोणती उपाययोजना करावी लागेल किंवा कोणता प्रतिबंध करावा लागेल? तर त्याचा आन्सर आहे डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड ऑर बिलो अ ट्री. मोकळ्या मैदानात किंवा झाडाखाली उभे राहू नका. डू नॉट गो टू अ हाय लोकेशन ऑर क्लाइंब अ ट्री. झाडावर चढू नका अशा काळामध्ये, वीज पडत असताना, चमकत असताना. डू नॉट स्टँड नियर ॲन इलेक्ट्रिक पोल, अ टेलिफोन पोल ऑर अ टावर. विजेचा खांब असेल, टेलिफोनच्या तारेचा खांब असेल किंवा टावर असेल तर त्याच्याजवळ उभं राहू नका. डू नॉट लीन ऑन वायर फेन्सेस अराउंड द फार्म, कंपाऊंड, गार्डन ऑर हाऊस. घराभोवती, शेताभोवती असलेल्या जे तारेचं कंपाऊंड आहे तर त्याच्या शेजारी उभं राहू नका. किंवा त्याच्यानंतर क्वेश्चन 4 आहे डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. डू नॉट यूज अ मोबाईल ऑर टेलिफोन. प्लग्ड इन केलेली म्हणजे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असतील घरामध्ये, फ्रीज असतील, टी व्ही असतील तर विजा चमकण्याच्या काळात त्या वापरू नयेत, बंद कराव्यात. डू नॉट यूज अ मोबाईल ऑर टेलिफोन. मोबाईल वापरू नये विजा चमकत असताना. स्विमर्स ऑर फिशरमेन शूड इमिजिएटली कम आउट ऑफ द वॉटर. जे पोहणारे आहेत, जलतरणपटू आहेत किंवा मच्छीमार लोक आहेत त्यांनी पाण्यामध्ये विजा चमकत असताना थांबू नये. देअर शुड बी लाईटनिंग कंडक्टर ऑन एनी टॉल बिल्डिंग नियर युअर हाऊस. इफ नेसेसरी गेट अ लाईटनिंग कंडक्टर फिट ऑन युअर हाऊस. आपल्या घराला किंवा इमारतीला तडित वाहक बसवून घेतला पाहिजे. पुढे आहे व्हॉट मेजर्स हॅव बीन टेकन टू डील विथ कॅलॅमिटीज सच ॲज फ्लड्स अँड लँडस्लाइड्स अंडर द डिझास्टर मॅनेजमेंट प्रोग्राम इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत पुरापासून आणि इतर भूस्खलनापासून रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून? द डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज ॲन ओन डिझास्टर मॅनेजमेंट प्लान्स. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे आपत्ती व्यवस्थापनाची योजना आहे. They can deal with the evacuation and emergency measures actually to be taken up during a heavy downpour, landslides, flash floods, lightning strikes and remaining calamities. म्हणजे हा जो आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे तो वेगवेगळ्या ज्या कॅलॅमिटीज आहेत त्याच्याशी लढण्यास किंवा त्याला सामोरं जाण्यास तत्पर आहे. If there are landslides or cloudburst causing loss of houses for the people, then government provide shelter homes. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे, भूस्खलनामुळे लोकांची घराचं नुकसान झालं असेल तर शासन त्यांना घरं बांधून देत असतं. The people are located in case of threat, natural calamity. Government makes effort to stop large scale damage. मोठ्या प्रमाणावरील नुकसान रोखण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत असतं आणि कमीत कमी जीवितहानी होईल असं त्यांच्या योजना राबवत असतं. मित्रांनो, अशा पद्धतीने हा एक्झरसाइज होता. थँक्यू.